द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडी वांगी मतदारसंघाच्या पहिल्या आमदारांची पत्नी विजयाताई चव्हाण यांच्यावर नागराळे येथे लाखो भावनांतून अंत्यसंस्कार। भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार स्वर्गीय संपतराव चव्हाण यांच्या सहचारिणी श्रीमती विजयाताई संपतराव चव्हाण वहिनी साहेब यांच्यावर आज नागराळे तालुका पलूस येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। वहिनी साहेबांचे 1 डिसेंबर रोजी निधन झाले होते। मात्र त्यांचा मुलगा संग्राम चव्हाण अमेरिकेत असल्याने 3 डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार आज सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी नागराळे येथे अंतिम संस्कार पार पडले। कोल्हापूरच्या भोसले घराण्याच्या कन्या असलेल्या विजयाताईंनी आपल्या पतींच्या राजकीय प्रवासात खंबीर साथ देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। आमदार संपतराव चव्हाण हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात। त्यांच्या निधनानंतर काही वर्षांनीच त्यांचे चिरंजीव डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण यांचंही निधन झालं होतं। हसतमुख, विवेकी आणि सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या विजयाताईंनी आपल्या कुटुंबासोबतच आमदार साहेबांच्या सहकार्यांशीही स्नेहाचे नाते कायम ठेवले होते। त्यांच्या पश्चात मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे। अंत्यसंस्कारास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, JK जाधव, गणपतराव सावंत यांसह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वहिनी साहेबांचे रक्षा विसर्जन शुक्रवार 5 डिसेंबर रोजी नागराळे येथे होणार आहे।